नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? स्वातंत्र्यानंतर कर्नाटक राज्यातील अनारक्षित जागेवरून संसदेमध्ये प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण बनलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, प्रियांका जारकीहोली असं त्यांचं नाव आहे. स्वातंत्र्यानंतर कर्नाटक राज्यातील अनारक्षित जागेवरून संसदेमध्ये प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला सांसद या ठिकाणी या बनलेल्या आहेत. क्लिअर? व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या चॅनलची जी काही 6 महिन्याची ई बुक आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगतो. ही ई बुक जानेवारी 2024 ते जून 2024 या 6 महिन्याची असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 महिन्याचे सेपरेट 150 चालू घडामोडीचे प्रश्न भेटणार आहेत. मागील वर्षामध्ये झालेल्या एक्झाम्समध्ये महत्त्वाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या 2 गोष्टी सोडून 20 असे काही मुद्दे आहेत जे की एक्झाममध्ये 100% त्याच्यावरील प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ही ई बुक 1 जुलै 2024 ला संध्याकाळी 7 वाजता लॉन्च होणार आहे. ई बुकची किंमत 99 रुपये असणार आहे आणि याचं पेमेंट तुम्हाला 96 730 58 600 या मोबाईल नंबरला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम करायचं आहे किंवा डायरेक्टली स्कॅन करून सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता याच मोबाईलच्या व्हॉट्सअप नंबरला. या ठिकाणी तुम्हाला चॅनलचं जो काही कंटेंट आहे किंवा कंटेंटची जी काही क्वालिटी आहे हे तुम्हाला ऑलरेडी अगोदरपासून माहीतच आहे. परीक्षामध्ये प्रश्न येतात की नाहीत ही याची सुद्धा तुम्ही खूप मोठे या ठिकाणी जाणकार आहात. ठीक आहे, याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता नका करू. ई बुकमध्ये किंवा शिकवण्याच्या पद्धतीमध्ये, क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये आपण बिलकुल या ठिकाणी कॉम्प्रोमाइज कधीच करत नाहीत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जागतिक शांतता निर्देशांक, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल ग्लोबल पीस इंडेक्स 2024, याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 116वा क्रमांक आहे. कोणत्या निर्देशांकमध्ये? जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये. याच इंडेक्समध्ये जे काही आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत त्या देशांची जे काही रँकिंग आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. जर तुम्हाला असं विचारलं टोटल किती कंट्रीजचा या ठिकाणी अभ्यास करण्यात आला, तर टोटल 143 कंट्रीजचा या ठिकाणी अभ्यास करण्यात आला, अहवाल सादर करण्यात आला. त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 116वा आहे, श्रीलंकेचा आहे 100, बांगलादेशचा आहे 93, नेपाळचा आहे 81 आणि भूतानचा आहे 21. त्याच्यानंतर पाकिस्तानचा आहे 140 आणि अफगाणिस्तानचा आहे 160. याच रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे 1 नंबरला आईसलँड, 2 नंबरला आयर्लंड आणि 3 नंबरला ऑस्ट्रिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दक्षिण आफ्रिका देशाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोण या ठिकाणी निवडून आलेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिरिल रामाफोसा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सिरिल रामाफोसा असं त्यांचं नाव आहे. दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका यांच्या प्रेसिडेंटपदी त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया, जे काही वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बनले 2023-24 मध्ये त्यांच्यावरती आपण एकदा या ठिकाणी नजर टाकूया. लिहून घ्या. इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली, इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल-सिसी, काँगोचे आहेत फेलिक्स शिशेकेडी, इंडोनेशियाचे आहेत प्रबोवो सुबियांतो, अझरबैजानचे आहेत इल्हाम अलिएव, हंगेरीचे आहेत तामस सुलिओक, स्लोवाकियाचे आहेत पीटर पेलेग्रिनी, तैवानचे आहेत लाई चिंगते, मेक्सिकोचे आहेत क्लॉडिया शिनबॉम आणि दक्षिण आफ्रिकेचे आहेत सिरिल रामाफोसा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. खालीलपैकी कोणी जागतिक ज्युनियर अंडर 20 जे काही मुलींची बुद्धिबळ स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिव्या देशमुख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दिव्या देशमुख यांनी या ठिकाणी जागतिक ज्युनियर अंडर 20 मुलींची जी काही चेस चॅम्पियनशिप होती, बुद्धिबळ चॅम्पियनशिप होती, ती या ठिकाणी जिंकलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार, 2-3 स्टार मार्क करून ठेवा. कधी कधी प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. कसा? दिव्या देशमुख या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बुद्धिबळ चेस या खेळाशी संबंधित आहेत. लगेच आपण काय करूया मग, इंडिव्हिज्युअल जे काही चॅम्पियनशिप जिंकलेले या ठिकाणी खेळाडू आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. शारजा चेस चॅलेंजर 2024 जिंकली आहे दिव्या देशमुख यांनी.
फ्रेंच ओपन पुरुष 2024 पटकावलेलं आहे विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी. फ्रेंच ओपन महिला 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे इगा स्विटेक यांनी. नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धा जिंकली आहे मॅग्नस कार्लसन यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मधील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनमोल खरब यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग यांनी. चेस टाटा स्टील चॅलेंजर 2024 जिंकला आहे लिओन ल्यूक मेंडोन्का यांनी. चेन्नई ओपन चॅलेंजर 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे सुमित नागल यांनी. आणि फ्रेंच ओपन दुहेरी 2024 स्पर्धा जिंकली आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 14. 2024 सालचा मराठी साहित्याचा बाल साहित्य पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत ससाने असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2024 या वर्षासाठीचा मराठी साहित्याचा बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्सने 2024च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी 24 वेगवेगळ्या विजेत्यांची नावे जाहीर केलेली आहेत. याच्यामध्ये भारत सासने यांच्या समशेर आणि भूत बंगला तसेच देविदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीची निवड करण्यात आलेली आहे. हे जे काय उसवन कादंबरी आहे तर उसवनसाठी देविदास सौदागर यांना मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार आणि भारत ससाने यांना बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. सुरुवातीला लिहून घ्या बाल साहित्य पुरस्कार 2024 मराठीमध्ये देण्यात आला आहे भारत ससाने यांना, हिंदीमध्ये देण्यात आला आहे देवेंद्र कुमार यांना आणि इंग्रजीमध्ये देण्यात आला आहे नंदिनी सेनगुप्ता यांना. याच्याच उलट दुसरा एक प्रकार आहे युवा साहित्य पुरस्कार 2024. याच्यामध्ये मराठीसाठी देण्यात आलेला आहे देविदास सौदागर यांना, हिंदीसाठी देण्यात आलेला आहे गौरव पांडेय यांना आणि इंग्रजीसाठी देण्यात आला आहे कै वैशाली यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारताचा जो काही आमरस आहे तो जगातील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीमध्ये कितव्या क्रमांकावरती आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अक्षरशः या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. जो काही आंब्याचा रस असतो आमरस तो या ठिकाणी जगातील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. याच टॉप 10 बेस्ट डिशेस विथ मँगो मध्ये जर बघितलं तर 1 नंबरला आहे आपल्या प्यारा भारताचा आमरस, 2 नंबरला आहे मँगो स्टिकी राईस थायलंडचा, 3 नंबरला आहे सॉर्बेट्स फिलिपियन्सचा, 4 नंबरला आहे रुजक जावा इंडोनेशियाचा, 5 नंबरला परत एकदा आहे मँगो चटणी भारताचं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. कधी कधी एक्झाममध्ये अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न बघायला भेटत असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 6. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी अलीकडेच 1 मिनिट ट्रॅफिक प्लॅन कोठे लागू केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिमला. या ठिकाणी 1 मिनिट ट्रॅफिक प्लॅन ही योजना किंवा स्कीम किंवा हा जो काही उपक्रम आहे तो लागू करण्यात आलेला आहे. या उपक्रमानुसार शिमला शहरामध्ये प्रवेश करण्यापासून 6 ते 8 किलोमीटर अंतरावरती प्रत्येक मिनिटाला मोटार वाहने 20 ते 30 सेकंद सोडली जातील आणि 40 ते 30 सेकंदासाठी थांबून घेतली जातील. तर अशा प्रकारची ही सिस्टीम आहे 1 मिनिट ट्रॅफिक प्लॅन जे की सुरू करण्यात आलेला आहे शिमला या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबईसह इतर किती शहरांमध्ये सुरू होणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4 वेगवेगळ्या शहरांमध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे. मुंबई तर आहेच आहे, सोबत 4 या ठिकाणी इतर शहरं. 1 नंबरला मग या ठिकाणी मुंबई आहे आणि इतर 4 शहरे कोणकोणती आहेत तर ते आहे दिल्ली, त्यानंतर कोलकाता, त्यानंतर चेन्नई आणि त्यानंतर 5वं आहे पुणे. तर मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पुणे या 5 शहरांमध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024चं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारत IORA क्रूज पर्यटन परिषद नुकतीच कोठे संपन्न झालेली आहे? तर भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत IORA क्रूज पर्यटन परिषद समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या ज्या काही शिखर परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. दिव्य कला मेळा 2024 त्रिपुरा या ठिकाणी संपन्न झाला. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 नेदरलँड, 10वा जागतिक जलमंच बाली, एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशिया, संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 UAE या ठिकाणी, G77 शिखर परिषद 2024 युगांडा, 2024 मधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी,
AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 स्वित्झर्लंड या ठिकाणी भरवण्यात आला होता आणि बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 अमेरिकामध्ये झालेला आहे. हा जो काही परिषद आहे किंवा ही जी काही समिट आहे ती. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भारताचं जे काही पहिलं चंद्र मिशन होतं चंद्रयान 1 त्याचे जे काही मिशन डायरेक्टर होते त्यांचं नाव काय आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रीनिवास हेगडे असं त्यांचं नाव आहे. दुर्दैवानं त्यांचं या ठिकाणी नुकतंच निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. आणि हे जे काही पहिलं चंद्र मिशन होतं या ठिकाणी चंद्रयान 1 याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लिहून घ्या. ऑपरेटर होता इस्रो, लॉन्च वस्तुमान होतं 1380 किलोग्राम, लॉन्च तारीख होती 22 ऑक्टोबर 2008, रॉकेटचं नाव होतं PSLV XLC-11 आणि लॉन्चची साईट होती सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न क्रमांक 10. एक पुस्तक आहे, बऱ्याच दिवसानंतर आपण पाहिलं असेल पुस्तक आणि लेखक याच्यावरती प्रश्न आलेला आहे. लिहून घ्या. अ फ्लाय ऑन द RBI वॉल नावाचं एक पुस्तक आहे. पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अल्पना किलावाला. फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. तर अल्पना किलावाला यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे अ फ्लाय ऑन द RBI वॉल. अशाच प्रकारे बाकीचे जे काही महत्त्वाचे पुस्तक आहेत त्याच्यावरती लगेच आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. अ लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिलं आहे रस्किन बॉन्ड यांनी. द $10 ट्रिलियन ड्रीम हे पुस्तक लिहिलं आहे सुभाष गर्ग यांनी. द लिजंड ऑफ बिरसा मुंडा तुहिन एसिना आणि अंकिता वर्मा यांनी लिहिलेलं आहे. बोस द अनटोल्ड स्टोरी ऑफ ॲन इनकन्व्हिनियंट नॅशनलिस्ट हे पुस्तक लिहिलं आहे चंद्रचूड घोष यांनी. रतन एन टाटा चरित्र हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर थॉमस मॅथ्यू यांनी. ममता बियॉन्ड 2021 हे पुस्तक लिहिलं आहे जयंता घोसाळ यांनी. द मोदी गॅम्बिट डिकोडिंग मोदी 2.0 संजीव वर्मा. द सिख हिस्ट्री ऑफ ईस्ट इंडिया अविनाश मोहापात्रा आणि द स्ट्रगल फॉर पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया प्रकाश सिंग यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. 3 स्टार ग्रँड प्रिक्स अश्वारोहण स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय म्हणून कोणी इतिहास रचलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी श्रुती व्होरा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? श्रुती व्होरा असं त्यांचं नाव आहे. फर्स्ट इंडियन टू विन CDI 3 ग्रँड प्रिक्स म्हणजे 3 स्टार ग्रँड प्रिक्स अश्वारोहण स्पर्धा म्हणजे जे काही घोडेस्वारी आहे ती जिंकणारी या ठिकाणी ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. खीर भवानी मेळा 2024 कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या अंतर्गत किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत हा मेळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. खीर भवानी मेळा 2024 असं म्हटलं तरी काय हरकत नाही. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न मोटो GP इंडिया 2025 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जाणार आहे? महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश की आंध्र प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?